तुम्हाला ही छोटी छोटी कामं करताना किंवा काही वस्तू जमिनीवरनं उचलताना कोपर दुखल्यासारखे जाणवते का? किंवा दरवाजाची उघडझाप करणे असेल किंवा इतर कोणतीही छोटे मोठे कामं करताना जर आपल्याला कोपर या ठिकाणी दुखत असेल तर यालाच टेनिस एल्बो देखील असे म्हणतात. शक्यता असते की हा टेनिस एल्बोचाच एक प्रकार असू शकतो. तर टेनिस एल्बो म्हणजे काय? तर आपल्या कोपर या ठिकाणी स्ट्रेन येणं, किरकोळ कामं किंवा खूप रिपीटेडली आपण जेव्हा काही काम करतो तेव्हा कोपर या ठिकाणी स्ट्रेन येऊन त्या ठिकाणी छोटे छोटे टियर्स तयार होतात. परिणामी आपण लहान मोठी कामं करताना देखील आपल्याला कोपर या ठिकाणी संवेदना किंवा तीव्र वेदना देखील जाणवू शकतात. यालाच टेनिस एल्बो असे म्हणले जाते. आता आपण बघूयात की टेनिस एल्बो नेमका कशामुळे होतो आणि कोणाकोणाला होण्याची शक्यता असते. तर त्याच्या नावानुसार टेनिस एल्बो म्हणजे फक्त टेनिस खेळणाऱ्यांनाच होतो अशातला भाग नाही. तुम्ही जर खूप जड वस्तू उचलत असाल किंवा सतत मोबाईलचा वापर करत असाल किंवा तुम्ही टायपिंगची देखील कामं करत असाल किंवा तुम्ही दिवसभर काही ना काही कामात स्वतःला गुंतवलेले असेल की ज्या ठिकाणी आपल्या हातांचा उपयोग होत आहे, तर अशा विभिन्न कारणांमुळे आपल्याला टेनिस एल्बो हा प्रकार झालेला दिसू शकतो. तसेच टेनिस एल्बो होण्याची आणखी कारणं म्हणजे जिममध्ये चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणे किंवा खूप जड अशी वस्तू आपण उचलण्याचा प्रयत्न करणे, यामुळे देखील आपल्याला टेनिस एल्बो झालेला बघायला मिळू शकतो. आता आपण सर्वात प्रथम बघूया की टेनिस एल्बोची लक्षणं कोणती कोणती आहे. तर टेनिस एल्बोचं सर्वात प्रथम लक्षण आहे ते म्हणजे कोपराच्या बाह्यभागी दुखणे. आपल्याला कोपराच्या बाह्यभागी तीव्र वेदना ह्या होऊ शकतात. तसेच त्यासोबत आपल्या हातामध्ये आपल्याला कमजोरी असल्याप्रमाणे जाणवते किंवा आपल्याला कप उचलताना किंवा एखादी वस्तू उचलताना दुखणे किंवा त्रास होणे हे देखील एक त्याचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपण एखाद्याला हँडशेक करतो तर त्यावेळी देखील आपल्याला हात दुखल्याप्रमाणे किंवा आपला कोपर दुखल्याप्रमाणे वाटणे ही सर्व आहेत टेनिस एल्बोची संभाव्य लक्षणं. तर आता आपण बघूयात की कोणते कोणते होम रेमेडीज किंवा कोणते कोणते घरगुती उपाय जे प्राथमिक स्वरूपात आपण आपल्या टेनिस एल्बो पेनसाठी करू शकतो. त्यामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे रेस्ट घेणं, आराम करणं हा सर्वात प्राथमिक आणि प्रथम उपाय आहे. त्यानंतर दुसरा उपाय येतो तो म्हणजे आपण आईस पॅकने किंवा बर्फाने सदर ठिकाणी साधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत आपला हात शेकणं, बर्फाद्वारे आपण तिथे शेक घ्यायचा आहे. त्याने देखील आपल्याला टेम्पररी रिलीफ मिळू शकतो. म्हणजे सर्वप्रथम येतं ते म्हणजे आपण रेस्ट घेणं, दुसरं येतं बर्फाने शेकणं आणि त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला वेदना खूपच तीव्र असतील तर बाकी आपण फिजिओथेरपी घेणं हा देखील एक उत्तम मार्ग समजला जातो. तसेच आपण एल्बो सपोर्ट यूज करणं, एल्बो सपोर्ट जे मार्केटमध्ये मिळतात किंवा मेडिकल्समध्ये मिळतात ते आपण यूज केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला होणारा पेन हा कमी होईल किंवा त्याची तीव्रताही कमी होईल. त्यासोबतच काही स्ट्रेचनिंग एक्सरसाइजेस असतात ते देखील आपण योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गदर्शनाने केले पाहिजेत. त्यामुळे देखील आपल्याला टेनिस एल्बोपासून जो पेन आपल्याला होणार आहे त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो की पेनची तीव्रता आपण कमी करू शकतो. आपल्यालाही आपला कोपर दुखत असेल किंवा टेनिस एल्बोचा त्रास होत असेल तर बाकी आपण काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जड वस्तू आपण उचलणे शक्यतो टाळावे किंवा हेवी लिफ्टिंग आपण करू नये. तसेच ज्या पोझिशनला किंवा ज्या स्थितीला आपल्याला पेन हा वाढत आहे ती स्थिती रिपीटेडली आपण पुन्हा करू नये. पुन्हा पुन्हा तीच ॲक्शन किंवा त्याच अँगलने आपण तसे काम करू नये. तसेच त्यासोबत तिसरी गोष्ट येते ती म्हणजे आपल्याला जर खूप पेन होत असेल तरी देखील त्याला इग्नोर करणे हे देखील चुकीचे आहे. वेळेच्या वेळी आपण योग्य अशी ट्रीटमेंट त्यासाठी घेतली पाहिजे. तसेच ट्रीटमेंटमध्ये पुढे जाऊन असे येते की ज्यामध्ये सर्वप्रथम शॉर्ट टर्म ट्रीटमेंट म्हणून पेन किलर्स देखील डॉक्टर आपल्याला देत असतात आणि पेन किलरपेक्षा लॉंग टर्म जर आपल्याला त्यापासून रिलीफ हवा असेल तर त्यासाठी येतं ते म्हणजे फिजिओथेरपी आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर अल्ट्रासाऊंड थेरपी देखील त्या ठिकाणी यूज केली जाऊ शकते. आणि सर्वात बेस्ट म्हणजे फिजिओथेरपी आणि काही एक्सरसाइजेस आपण स्ट्रेचनिंगच्या करणं, यामुळे देखील आपल्याला पेनमधून अगदी चांगल्यापैकी रिलीफ मिळू शकतो. परंतु आपल्याला होणाऱ्या वेदना ह्या खूपच तीव्र किंवा असह्य असतील तर बाकी आपण जवळील हॉस्पिटलमध्ये जाणे योग्य ठरते. अशा वेळी आपल्याला योग्य ते मेडिसिन देऊन
तसेच त्यानुसार आपल्याला इंजेक्शन्स वगैरे डॉक्टर अरेंज करू शकतात आवश्यकतेनुसार. जर आपला टेनिस एल्बो पेन 2 ते 3 आठवड्यांपेक्षाही जास्त असेल किंवा तीव्रता खूप जास्त असेल, तर बाकी आपण कुठल्याही पद्धतीनं घरगुती उपाय किंवा प्रयोग न करता आपल्या जवळील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना जाऊन भेटले पाहिजे आणि सद्यस्थितीनुसार डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट आपण घेतली पाहिजे. केवळ बेसिक फिजिओथेरपी किंवा घरगुती करण्याचे जे काही अन्य उपाय आहेत ते तर आपण नक्कीच करून बघितले पाहिजे, परंतु आपल्या वेदना जरासाही असतील किंवा 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपासून आपण जर या त्रासाने ग्रस्त असू, तर बाकी आपण जवळील हॉस्पिटलला गेले पाहिजे. तसेच इथून पुढे देखील आपल्याला जर अशाच उपयुक्त व्हिडिओज पाहिजे असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच टेनिस एल्बो पेनमध्ये कुठल्या कुठल्या एक्सरसाइज आपण करणे बेस्ट आहे किंवा कोणत्या कोणत्या एक्सरसाइज आयडियल असतात याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये PDF असे टाईप करा, आपल्याला PDF पाठवण्यात येईल. आणि कुठलीही एक्सरसाइज करताना योग्य मार्गदर्शन असल्याशिवाय किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते करणं योग्य नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन आपण ते एक्सरसाइज केल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो.